नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन बद्दल माहिती घेतली. सॉलिडमधून हीट सॉलिड ऑब्जेक्टच्या कोल्ड पार्टकडे जर हॉट पार्टकडून हीट येत असेल, म्हणजे ही हॉटकडून कोल्डकडे जात असेल तर त्याला कंडक्शन म्हणायचं. यासाठी या प्रकारच्या ट्रान्सफरसाठी मीडियमची गरज आहे. कन्व्हेक्शनमध्ये सुद्धा लिक्विडच्या बाबतीत किंवा गॅसेसच्या बाबतीत कन्व्हेक्शनच्या माध्यमातून हीट ट्रान्सफर होत असते. इथे सुद्धा मीडियमची गरज आहे. आणि तिसरा जो आपण प्रकार पाहिला तो रेडिएशन, याच्यामध्ये काही मीडियमची आवश्यकता असत नाही. तर आपण पुढे जाणार आहोत. इथे एक इन्फ्रारेड कॅमेराचं तुमच्या पुस्तकामध्ये इन्फ्रारेड कॅमेराबद्दल इन्फॉर्मेशन आहे. ती माहिती तुम्ही स्वतः तयार करणे अपेक्षित आहे. काही शंका असेल तर विचारा. यावर्षीच्या कमी केलेल्या अभ्यासाच्या मध्ये तो कमी झालेला घटक आहे. वेन हीट रेज फॉल ऑन द ऑब्जेक्ट, a part of the heat is absorbed by the object and a part of it is reflected. The ability of substance to absorb heat radiation depends on its color and also its intrinsic property. आता इंट्रेन्सिक प्रॉपर्टी म्हणजे त्याच्या आतमध्ये कशी रचना आहे किंवा त्याची मॉलिक्युलची रचना कशी आहे, या आणि कलर या दोन गोष्टीवरती ते अवलंबून असतं. काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टवर हीट रेज फॉल झाले किंवा त्याच्यावरती हीट रेज पडले तर दोन गोष्टी होत असतात. दॅट इज हीट ॲब्सॉर्ब बाय द ऑब्जेक्ट. त्यातला काही भाग तो ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब करतो आणि काही भाग तो रिफ्लेक्ट करतो, म्हणजे थोडक्यात परत पाठवतो. त्याच्यामध्ये तो ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही. आता सगळ्या पदार्थाची हीट ॲब्सॉर्ब करण्याची किंवा हीट रिफ्लेक्ट करण्याची कॅपॅसिटी सारखी असत नाही. ती वेगवेगळ्या प्रकारची असते. आपण पुढे उदाहरणं बघणार आहोत. आता ही जी ॲबिलिटी आहे ॲब्सॉर्ब हीट रेडिएशन, ही दोन गोष्टीवर डिपेंड आहे. त्या पदार्थाच्या कलरवरती डिपेंड आहे, रंग कोणता आहे याच्यावर डिपेंड आहे. आणि दुसरं इंट्रेन्सिक प्रॉपर्टीज, म्हणजे त्याचे अंतर्गत रचना कशी आहे, या दोन बाबीवरती एखादा पदार्थ कशा हीट ॲब्सॉर्ब किती करेल किंवा रिफ्लेक्ट किती करेल हे डिपेंड असतं. आता याला अनुसरून एक दोन ॲक्टिव्हिटीज आहेत पुस्तकामध्ये. आता एकदम सोपी ॲक्टिव्हिटी आहे, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, 2 ॲल्युमिनियम टीन्स ऑफ द सेम साईज, 2 स्मॉल ग्लासेस, वॉटर, थर्मामीटर आणि ब्लॅक पेंट. 2 ॲल्युमिनियमचे टीन आहेत, 2 ग्लास आहेत, पाणी आहे, थर्मामीटर म्हणजे त्याचं आपल्याला टेम्परेचर मोजण्यासाठी प्रयोगामधलं, आणि ब्लॅक पेंट आहे, काळ्या रंगाचा रंग आहे. आता पेंट द आउटर सरफेस ऑफ 1 टीन विथ ब्लॅक पेंट अँड लेट इट ड्राय. एका टीनला काय करायचं आहे, बाहेरून काळा रंग द्यायचा आहे आणि तो ड्राय करून घ्यायचा, म्हणजे सुकवून घ्यायचा आळून पूर्ण. देन इन बोथ टीन्स प्लेस 1 ग्लास इच फिल्ड विथ वॉटर ॲट द सेम टेम्परेचर. आता परत काय करायचं आहे, त्या दोन्ही टीनमध्ये वरती म्हणजे त्या पाण्याने भरायचे आणि त्याच्यावरती एक ग्लास ठेवायचे दोघावरती सेम. कव्हर द टीन विथ लीड्स, म्हणजे लीडने ते कव्हर करायचे झाकणाने त्या काचेच्या, आणि कीप देम इन द सन फॉर 2 hours. ते दोन्ही टीन काय करायचे, सारखेच जाडीचे आहेत, फक्त फरक काय आहे दोन्ही टीनमध्ये, पाणी पण दोघात सेम टेम्परेचरचं आहे, सगळी रचना सारखे, फक्त एकाला आपण ब्लॅक पेंट दिला आहे आणि एकाला ॲज इट इज ठेवलेला आहे. नाऊ मेजर द टेम्परेचर ऑफ द वॉटर इन द ग्लासेस इन द 2 टीन्स. मग त्या टीनचे जे ग्लास आहेत ते आपण त्याच्यातलं जे पाण्याचं टेम्परेचर आहे दोन्ही टीनमधल्या ते मोजून घ्यायचं आहे. व्हॉट इज द रिझन फॉर द डिफरन्स इन द टेम्परेचर. तुमच्या लक्षात येईल की ज्या पेंटला आपण ज्या टीनला आपण कलर दिला आहे ब्लॅक रंगाचा, त्यामधील जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर तुम्हाला जास्त आढळेल, आणि ज्याला आपण रंग दिला नाही ते त्याच्या तुलनेत नक्कीच कमी असेल. आता का असं झालं असेल तर या दोन्ही टीनमध्ये एकच डिफरन्स ठेवला होता आपण, एक अगदी बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. बघा, टेम्परेचर सारखं तापमान असलेलं पाणी होतं त्याच्यामध्ये, आणि ते सारख्याच आकाराचे आणि सारख्या साईजचेच होते.
फक्त दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर एकाला आपण रंग काढला होता आणि एकाला नव्हता. म्हणजे ब्लॅक रंग काय करतोय, जास्त उष्णता काय करतोय, ॲब्सॉर्ब करून घेतोय. जनरली ब्लॅक रंग सर्वाधिक हीट ॲब्सॉर्ब करतो आणि व्हाईट रंग सर्वाधिक हीट रिफ्लेक्ट करतो, म्हणजे तो कमी ॲब्सॉर्ब. म्हणूनच आपण हिवाळ्यामध्ये डार्क गडद रंगाचे कपडे वापरतो आणि उन्हाळ्यामध्ये थोडे फेंट रंगाचे कपडे वापरत असतो. त्याचं कारणच ते आहे, किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे उन्हाळ्यामध्ये आपल्याला वापरायला सोयीचे असतात. कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराचं तापमान म्हणजे हीट आपल्याला ॲब्सॉर्ब करून घेणारा रंग असलेले कपडे आवश्यक आहेत आणि उन्हाळ्यामध्ये हीट रिफ्लेक्ट करणारे हवे आहेत. पुढे पुढे गेलात की तुम्हाला याच्या डिटेल्स माहिती मिळेलच. पण जे आपण वरती म्हणालो, ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू ॲब्सॉर्ब हीट रेडिएशन, म्हणजे एखाद्या पदार्थाची उष्णता शोषून घेण्याची कॅपॅसिटी 2 बाबीवर डिपेंड आहे. इट्स कलर आणि इट्स इंट्रेन्सिक प्रॉपर्टी. त्याचा कलर आणि इंट्रेन्सिक प्रॉपर्टीज काय आहेत. जनरली ब्लॅक कलर हा सर्वाधिक हीट काय करतो, ॲब्सॉर्ब करून घेतो इतर रंगाच्या तुलनेत. आता पुढे आणखी एक युनिट आहे आपला, गुड अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट. आता सगळ्याच पदार्थांमधून हीट एका किंवा सगळेच पदार्थ हीट वाहून नेऊ शकत नाहीत. आता तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की गुड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे सुवाहक आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे दुर्वाहक. सुवाहक कोणाला म्हणायचं की जे पदार्थ उष्णता वाहून नेत आहेत, म्हणजे जे पदार्थ हीट कंडक्ट करू शकतात त्याला गुड कंडक्टर म्हणायचं, आणि जे करू शकत नाहीत त्याला बॅड कंडक्टर. जनरली काय आहे, सगळे मेटल्स सामान्यपणे, एखादा दुसरा त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, पण तरी पण जनरली मेटल्स हे गुड कंडक्टर ऑफ हीट आहेत. आणि मग वूड आहे, प्लास्टिक आहे, ग्लास आहे, हे काय आहेत, बॅड कंडक्टर ऑफ हीट आहेत. ज्याच्यातून हीट कंडक्ट होते त्याला आपण गुड कंडक्टर म्हणणार आणि ज्याच्यातून कंडक्ट होत नाही त्याला बॅड कंडक्टर ऑफ हीट म्हणणार. आता बघा एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, प्लेस अ स्टील स्पून, अ कॉपर स्ट्रीप ऑर रॉड, अ डिवायडर फ्रॉम युअर कंपास बॉक्स, अ पेन्सिल अँड अ प्लास्टिक रूलर इन ग्लास बीकर, आणि pour hot water temperature about 60 degree to 70 degree Celsius into the beaker. काय करायचं आहे, जरा स्टीलचा चमचा आहे किंवा कॉपर रॉड आहे, प्लास्टिकचा एखादा रूलर किंवा पेन्सिल हे त्या याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि ग्लास बीकरमध्ये, आणि त्याच्यामध्ये एक 60 ते 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेलं पाणी घालायचं. 1 मिनिटभर थोडासा आपण वाट बघायची आणि मग प्रत्येक ऑब्जेक्टला तुम्ही काय करायचं, टच करायचं आहे. आणि मग काय करायचं, रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन गिवन, खाली जी टेबल दिला त्याच्यामध्ये नोंदवायचे. अर्थात ही ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला हवी आहे, पण आता आपण फक्त समजावूनच घेऊ शकतो. इकडे ऑब्जेक्टचं नाव लिहायचं, म्हणजे पहिल्यांदा स्टील स्पून असेल किंवा कॉपर रॉड असेल, आणि तुम्हाला कसा फील झाला, तो हॉट फील झाला, जरा जास्त गरम लागला की थोडा नेहमीसारखा, की जरा थोडंसं वॉर्म लागला, किंवा अगदी ॲज इट इज जसा कूल आहे तसा. तर तुमच्या लक्षात येईल या ॲक्टिव्हवरून व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉन फ्रॉम दिस, याच्यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढू शकता. इन्फरन्स म्हणजे निष्कर्ष. सम सबस्टन्सेस आर गुड कंडक्टर ऑफ हीट व्हाईल सम आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे यातील एक उदाहरण बघा, स्टील स्पून असेल तर तुम्हाला गरम लागेल, पण पेन्सिल असेल ती काय ॲज इट इजच लागेल, किंवा प्लास्टिक रूलर आहे ती ॲज इट इजच लागेल तो. त्याचं कारण हे 2 पदार्थ त्या आपल्या बीकरमधल्या पाण्याची उष्णता दुसऱ्या टोकाला वाहून आणू शकत नाहीत, आणि म्हणून ते आहेत बॅड कंडक्टर. आणि स्टील स्पून मात्र गरम लागेल, किंवा कॉपर रॉड आहे तो तुम्हाला गरम लागेल, कारण कॉपर रॉड किंवा स्टील स्पून हे ज्या मटेरियलचे बनलेले आहेत विशेषतः मेटलचे आहेत. म्हणजे स्टील स्पून हा आयर्न आणि बाकीच्या गोष्टींचा असतो, कॉपरचा रॉड आहे, आणि हे दोन्ही मेटल आहेत, ते गुड कंडक्टर आहे, म्हणजे उष्णता वाहून नेणारे आहेत, आणि म्हणून तुम्हाला काय आहे, सम सबस्टन्सेस आर गुड कंडक्टर अँड वाईल सम आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. आता हीट इज इझिली कंडक्टेड थ्रू कॉपर स्ट्रीप. कॉपरच्या भांड्यातून हीट सहजपणे कंडक्ट होते, बट नॉट थ्रू प्लास्टिक और वूड. प्लास्टिक आणि वूडमधून ती जात नाही. वी कॅन होल्ड अ ग्लास tumbler or china cup
full of hot tea easily in our hand, but not a steel or copper cup if the same tea is poured into them. बघा, म्हणजे चिनी मातीच्या कपामध्ये जर आपण चहा घेतला गरम एकदम, तर जरा त्याला आपण जरी तुम्ही हात लावला तरी तो पटकन काय तुम्हाला लगेच भाजतो वगैरे असं नाही. म्हणजे कपाला तुम्ही हात लावू शकता आणि त्याला पकडून चहा पिऊ शकताय. पण तोच जर चहा आपण स्टीलच्या कपामध्ये किंवा कॉपरच्या एखाद्या भांड्यामध्ये घेतला तर आपण त्याला हात लावू शकणार नाही, एकदम भाजेल आपल्याला. कारण काय, तर चायना कप जो आहे, चायना कप म्हणजे चिनी मातीपासून बनवलेला, ती माती बॅड कंडक्टर आहे. त्यामुळे आतल्या चहाची उष्णता तुम्हाला पटकन तुमच्या हातापर्यंत पोहोचणार नाही. आणि जर मेटल असेल तर तो गुड कंडक्टर आहे, त्यामुळे आतली हीट पटकन बाहेर आपल्या हातापर्यंत पोहोचणार, कारण तो गुड कंडक्टर आहे. थोडक्यात ज्यांच्यातून हीट कंडक्ट होते त्याला गुड कंडक्टर म्हणायचं, आणि ज्याच्यातून होत नाही त्याला बॅड कंडक्टर. आता दोन्हीचे उपयोग आहेत पहा, गुड कंडक्टरचे पण उपयोग आहेत आणि बॅडचे पण आहेत. गुड कंडक्टर कुठे, आपण इलेक्ट्रिक वायर बनवण्यासाठी किंवा आपल्या इलेक्ट्रिक उपकरणामध्ये आतमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला बनवायच्या असतात, किंवा स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी गुड कंडक्टर आपल्याला उपयोग आहे. बॅड कंडक्टर पण आपल्याला उपयोग आहे. बघा, प्लास्टिक आपल्या घरामध्ये स्विच असतात की नाही इलेक्ट्रिसिटीचे, आतमध्ये वायर गुड कंडक्टर आहे, पण कॉपरचे वगैरे, पण आपल्याला विजेचा धक्का बसू नये म्हणून वरती जी स्विच लावलेली आहेत ती बॅड कंडक्टर आहेत, प्लास्टिकचे आहेत, फायबरचे आहेत. आणि त्याचा म्हणजे दोन्ही पदार्थाचा फायदा होतो असं काही नाही, पण ते इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत आहे आत्ता मी सांगितलेलं उदाहरण. पण उष्णतेच्या बाबतीत सुद्धा हे गोष्ट लागू पडते. विशेषतः बॅड कंडक्टर असलेले जे आहेत ते उष्णतेचे बॅड कंडक्टर आपण कुठे वापरतो, बघा तुम्ही घरामध्ये आपले जे स्वयंपाकाची भांडी असतात त्याचं जे एखादं उलातनं किंवा अशा प्रकारचं जी वस्तू आहे त्याच्या दांड्याला लाकडाचं आवरण असतं, जेणेकरून आपण जे गरम पदार्थ आहेत ते हाताळू शकतो. असो, या पुढे गेलात की तुम्हाला याविषयी अनेक माहिती मिळेल. पण ज्यांच्यातून हीट कंडक्ट होते ते गुड कंडक्टर ऑफ हीट, आणि ज्याच्यातून हीट कंडक्ट होत नाही ते बॅड कंडक्टर. आता बघा, वाय डू वी यूज व्हाईट क्लोथ्स इन समर अँड डार्क और ब्लॅक क्लोथ्स इन विंटर. आपण समरमध्ये व्हाईट जरा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतो आणि डार्क रंगाचे कपडे आपण विंटरमध्ये वापरतो. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, डार्क रंगाची विंटरमध्ये काय असतं, टेम्परेचर कमी आहे हिवाळ्यामध्ये, आणि त्यामुळे जर आपण डार्क रंगाचे कपडे घातले तर ते उष्णता शोषून घेतात आणि आपल्याला उबदारपणा, म्हणजे त्याचा लाभ होतो. थोडक्यात शरीर उबदार राहण्यास मदत होते. आणि व्हाईट रंगाचे कपडे, समरमध्ये टेम्परेचर जास्त आहे आणि त्यामुळे व्हाईट रंग काय करतो, आपल्या ज्या सूर्यप्रकाशातले जे हीट आहे ते रिफ्लेक्ट करण्यात मदत होतो, तो कमी हीट ॲब्सॉर्ब करतो, थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त त्रासदायक ठरू शकतं, त्यामुळे आपल्याला घाम येऊ शकतो. आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण पांढरे कपडे वापरावेत जनरली, आणि गडद रंगाचे कपडे हिवाळ्यामध्ये वापरले पाहिजेत किंवा आपण वापरतो. ठीक आहे, आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सॉलिड, लिक्विड अँड गॅस ड्यू टू हीट, ह्या 3 ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. थँक्यू.